मराठ्यांमध्ये कोणताही मिडल मॅन नाही. जो संदेश द्यायचा तो थेट लोकांपर्यंत पोहोचतो आणि हीच जरांगेंची सगळ्यात मोठी ताकद आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो विरोधक नेहमी विचारतात, जरांगेंच्या आंदोलनाला नेमका पैसा कुठून येतो? तर याचं उत्तर कोणत्याही कॉर्पोरेट फंडिंग मध्ये नाही, मराठा लोकवर्गणीमध्ये आहे. जेव्हा लाखो लोक मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा गाड्यांचं डिझेल, जेवण आणि पाणी याची सोय गावोगावी राहणाऱ्या मराठा बांधवांनी केली. आंदोलनाच्या ठिकाणी लागणारं धान्य, दूध, भाजीपाला हे आजूबाजूचे शेतकरी स्वतःहून आंदोलनासाठी आणून देतात. हे सर्वात मोठं कम्युनिटी फंडिंग मॉडेल आहे. अनेक तरुणांनी आपली कमाई, महिलांनी आपले दागिने आणि शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा हिस्सा जरांगेंच्या आंदोलनासाठी दिलाय. आपापल्या गोदापट्ट्यातील गावातील लोक वेळोवेळी मदत करतात असं जरांगेंनी अनेकदा सांगितलंय. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्याही एक गोष्ट लक्षात येईल, जरांगेंची आंदोलनं देखील सर्वसामान्य गरीब शेतकरी मराठ्यांचा विचार करून आखलेली असतात. म्हणजे आंदोलनाला येणाऱ्या मराठ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येते. जरांगेंचं लोकांवरचं हे प्रेम आणि लोकांचं जरांगेंवरचं प्रेम कधीच जरांगेंना रसद कमी पडू देत नाही. जरांगेंची रणनीती गनिमी काव्याची आहे. कधी शांततेमध्ये उपोषण, तर कधी चक्का जाम, तर कधी मुंबईवर महामोर्चा, तर कधी सत्ताधाऱ्यांना थेट गावबंदी. त्यांच्या अशा वेगवेगळ्या आंदोलनाच्या पॅटर्नमुळे देखील जरांगे कायम चर्चेमध्ये असतात. महत्वाचं म्हणजे जरांगेंच्या त्यांच्या भाषणातील स्पष्टता आणि गावरान तडका हा देखील लोकांना आपलंसं करतो. जरांगे ज्यावेळी बोलतात त्यावेळी ही व्यक्ती आपल्यातलीच कोणीतरी आहे, आपल्यासाठीच बोलतीये असं कित्येक गरीब मराठ्यांना वाटतं. त्यामुळे लाखो मराठे जरांगे यांच्या एका शब्दावर एकवटतात. आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या 16 मे कडे. 16 मेला जरांगे कोणत्या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं, 16 मेला जरांगे पाटील कोणती मोठी घोषणा करणार आहेत? कमेंट्स मध्ये तुमचं मत, तुमच्या भावना, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अधिक माहितीसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी.